आता सध्या ते इंस्टाग्रामवर आहे, अशा प्रकारच्या फोटोंचा नवीन ट्रेंड आहे तो आलाय आणि भरपूर सारे लोक आहेत ते अशा प्रकारचे फोटोज बनवून आहेत ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूबवर असेल ते अपलोड करत आहेत आणि भरपूर साऱ्यांचे फोटो आहेत ते व्हायरल सुद्धा होत आहेत। जर तुम्हाला सुद्धा ते तुमचा फोटो आहे तो अशा प्रकारे जर बनवायचा असेल तर हा व्हिडिओ जो आपला लास्टपर्यंत नक्की पाहायचा। पण त्याआधी एक काम करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे। कारण की तुम्हाला सांगतो की इंस्टाग्रामवर कोणता ट्रेंड आला किंवा कोणत्या फोटोचा नवीन ट्रेंड जर जास्त व्हायरल होत असेल तर त्याचे सर्व जे प्रॉम्प्ट्स असतात ओरिजिनल प्रॉम्प्ट ते तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो या चॅनलच्या माध्यमातून। याच्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची बेल आयकॉन प्रेस करायचे आहे, म्हणजे मी इथून पुढे जे कोणताही व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला ती सगळ्यात पहिले ती नोटिफिकेशन आहे ती येऊन जाईल। आजचा जो की फोटो तुम्हाला बघितला असेल स्क्रीनवर मागे तुम्हाला मी बघितलाच आहे, जो की तो फोटो आहे तो आता सध्या ते इंस्टाग्रामवर जास्त प्रमाणात ट्रेंडिंगला आहे आणि अशा प्रकारचे फोटोज आहेत तुम्ही वेगवेगळे ते बनवू शकता, मुले असो किंवा मुले असो कोणी आहे ते अशा प्रकारचे फोटोज आहेत ते बनवू शकता ह्या प्रॉम्प्टच्या मदतीतून। पण हा प्रॉम्प्ट कोणत्या ॲपवर वर्क होतो सर्व काही डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। याच्यासाठी फक्त आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जावे आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर तुम्हाला वेगवेगळे जर फोटोज बनवायचे असतील तर याच्यासाठी एक संपूर्ण व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहावा लागणार आहे। मी तुम्हाला कोठे प्रॉम्प्ट देणार आहे, हा प्रॉम्प्ट तुम्हाला कोठे भेटू शकतो, कसा यूज करायचा सर्व काही डिटेल्समध्ये आणि मराठी भाषेमध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आजचा जे फोटो एडिट केला आहे तो आपण केलेला आहे ChatGPT। हा फोटो आहे तो तुम्ही गुगल जेमिनीच्या मदतीतून सुद्धा इथे एडिट करू शकता, पण मला इथे ChatGPT मध्ये रिझल्ट आहे तो चांगला भेटला, याच्यामुळे मी ChatGPT मधून तो एडिट केलेला आहे। प्रत्येकाची आवड वेगवेगळे असू शकते, तुम्हाला जर जे ChatGPT जर यूज करता येत नसेल तर तुम्ही गुगल जेमिनी ते यूज करू शकता, जसं तुमचं जे काही वेटर राहील त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता। सगळ्यात पहिले तर मी ChatGPT असेल तर प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्या, जर नसेल तर किंवा गुगल जेमिनी असेल तर तुम्ही यूज करू शकता। जसं की आता मी ChatGPT जर इथून ओपन केलं आहे, बहुशः अशा पद्धतीने ChatGPT ओपन केलं आहे। जर तुम्ही स्टार्टिंगला जर ओपन केलं नवीनच डाउनलोड केला असेल तर तुम्हाला जीमेल ID विचारेल, ज्या काही परमिशन्स मागेल त्या सर्व परमिशन्स तुम्हाला अलाउ करून द्यायचे। त्यानंतर तुम्हाला काय इथे प्लस बटन बघायला भेटेल, यावर क्लिक करायचं आहे, ते प्लस बटन बघू शकता आणि त्यानंतर इथे क्रिएट इमेजचा ऑप्शन आहे बघू शकता एक नंबरला, तर याच्यावर क्लिक करायचा आहे। ओके, त्यानंतर फेरशी तुम्हाला प्लस बटनवर क्लिक करायचा आहे आणि येथून आता काय फोटोच्या ऑप्शनला सिलेक्ट करून गॅलरीतून फक्त तुम्हाला तुमचा फोटो कोणता एडिट करायचा आहे तशा प्रकारे तो फोटो सिलेक्ट करायचा। जसं की आता माझ्याकडे एक फोटो असेल तर तो मी फोटो आहे तो इथून अशा प्रकारे तो ॲड केला आहे। ओके, मी माझा एक सिंपल जो की फोटो आहे ज्यात माझा चेहरा आहे तो व्यवस्थित दिसत आहे तो फोटो मी ॲड करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट देणार आहे, तो प्रॉम्प्ट आहे तो इथे तुम्हाला फक्त अशा प्रकारे तो पेस्ट करायचा आहे। छोटासाच प्रॉम्प्ट आहे, अशा प्रकारे मी 2 ते 3 प्रॉम्प्ट तुम्हाला दिलेत। ओके, अशाच प्रकारे जर तुम्ही समजा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती जर बनवायचं असेल तर अशाच प्रकारे ते बनवू शकता। जर समजा एखाद्या लेडीज जर असेल तर त्यांचा फोटो ॲड करा आणि फक्त मी दिलेला प्रॉम्प्ट आहे तो खाली टाईप करायचा आहे किंवा पेस्ट करायचा आहे, बस काही सुद्धा चेंज करायची गरज नाही। आणि त्यानंतर फक्त सेंड बटन भेटतं, याच्यावर क्लिक करा। सेंड केल्यानंतर जो की तुमचा फोटो आहे तो थोडासा प्रोसेसिंग होणार आहे आणि त्यानंतर तुमचा फोटोसुद्धा आहे तो क्रिएट होणार आहे। आता हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटेल कुठं, याच्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक छोटीशी कमेंट्स करायची आहे। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे याच्यावर तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सुद्धा इथे तुम्ही कमेंट्स आहे ते करू शकता, त्याचा रिप्लाय सुद्धा तुम्हाला तिथे भेटणार आहे। आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 लिंक बघायला भेटतील, एक असेल टेलिग्राम आणि एक असेल व्हॉट्सअपची आपल्या चॅनलची, जो की नवीनच आपण स्टार्ट केला आहे। ह्या दोन्हीला पण तुम्हाला सगळ्यात पहिले जॉईन करून घ्यायचं आहे, कारण की कसं असतं व्हॉट्सअपवर सुद्धा मी जी काही व्हॉट्सअपच्या मेन चॅनलवर सुद्धा इथे बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते मी अपलोड करत असतो आणि टेलिग्रामवर सुद्धा इथे अपलोड करत असतो, पण काही गोष्टी असतात ते मग व्हॉट्सअप ग्रुपवर देतो, त्यामुळे दोन्हीकडे सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे। आणि जे की इंस्टाग्राम पेजला सुद्धा तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्यायचा, या तिन्ही पण ठिकाणी फॉलो करा आणि यूट्यूबचं सुद्धा जे काही असेल आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करूनच या तिन्ही पण गोष्टीला तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे। आणि आपले फेसबुक सुद्धा आयडी सगळीकडे तुम्हाला सगळ्यात पहिले तर जॉईन सर्वात इम्पॉर्टंट आहे करून घ्या, कारण की कसं असतं मी कोणत्या ना कोणता व्हिडिओ अपलोड करत असतो तिथे तुम्हाला प्रॉम्प्ट भेटू शकतात जे ट्रेंडिंगचे असतात। सगळ्यांच्या आधी जर तुम्हाला सर्व प्रॉम्प्ट्स जर पाहिजे असतील तर सगळीकडे आपले सोशल मीडिया जे चॅनल्स असतील पेज असतील सर्वाला जॉईन करून घ्यायचा आहे, त्यात तुमचा फायदा होऊ शकतो। आता बघू शकता ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला फोटो आहे तो रेडी झालेला आहे आणि दिसायला सुद्धा फोटो एकदम खतरनाक आहे आणि याला गॅलरीतून सुद्धा मी दावणार आहे। इथे सेव्हचं बटन भेटतं बघू शकता, या सेव्हच्या बटनवर क्लिक करून फक्त हा फोटो आहे तुम्ही गॅलरीत आहे ते सेव्ह करून घेतो। जसं की आता बघू शकता याला मी सेव्ह करत आहे, सेव्ह करण्यासाठी एक 2 ते 3 मिनिटात तुमचा फोटो आहे तो इझिली गॅलरीत सेव्ह होणार आहे, पण थोडासा वेळ लागू शकतो कारण की सेव्हला सुद्धा इथे प्रोसेसिंग घेतं। जितकं इंटरनेट तुमचं फास्ट असेल तितक्या लवकर फोटोसुद्धा सेव्ह होणार आहे आणि तुमचा फोटो आहे तो जनरेट सुद्धा होणार आहे। जसं की आता आपण सेव्ह केला आहे तर सेव्ह व्हायला थोडीशी प्रोसेसिंग घेत आहे, तर
आता बघू शकता जो की इमेज सेव्ह झालेला आहे, पूर्णपणे क्वालिटी जबरदस्त तुम्हाला बघायला भेटणार आहे ChatGPT मध्ये. जसं की आता इथून मी ओपन करून घेतलं, ओपन केल्यानंतर हा फोटो मी इथून क्रिएट केला. आता बघू शकता लाईव्ह प्रूफ, यात माझा फेस सुद्धा आहे तो सेम टू सेम राहिलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट जे गॉगल्स आहेत ते सुद्धा मॅच होत आहेत अशा प्रकारे. आणि साईटला अशा प्रकारे वेगवेगळे बघू शकता इमेज सुद्धा इथे आलेले आहेत. बघू शकता अशा प्रकारे इथे इमेज आले, 4 ते 5 इमेज आहेत बघू शकता अशा प्रकारे. आणि इथे तुम्हाला टेक्स्ट सुद्धा अशा प्रकारे तो बघायला भेटणार आहेत. आणि अशा प्रकारचे फोटोज आहेत तुम्ही तुमच्या बायकोचे सुद्धा क्रिएट करू शकता, गर्लफ्रेंडचे सुद्धा क्रिएट करू शकता. आणि व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल त्यांच्या स्टोरीला ते ठेवू शकता. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे प्रॉम्प्ट कुठे भेटतील हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. जर तुम्ही विदाऊट स्किप करता जर व्हिडिओ पाहिला असेल तरच समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करा. एकदम सिम्पल होतं, सर्व काही गोष्टी आहेत ते मी एक्सप्लेन करून सुद्धा सांगितलेल्या आहेत. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.